तर कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असं म्हणणारे माणिकराव कोकाटेंचं अजित पवारांनी कान टोचलेत। काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात। कोकाटे बोलल्यानंतर मला महागात पडतं असं दादांनी म्हटलंय। मी त्याच्यामध्ये मागही माणिकरावांना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये। त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे, तो लाखाचा पोशिंदा आहे। त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आहे, आम्ही पण शेतकरी आहोत, परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या। त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची, त्याच्यामुळे असलं होतंय। तर मला जास्त महागात पडतंय। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं नेमकं काय म्हणणं होतं, त्यांनी काय वक्तव्य केलं होतं पाहूया। जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कुस्तीचं खातं दिलं। आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाटीलकी आहे, पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं। हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचंय।